पुढील 2 दशकांसाठी देशाची ध्येय धोरणं ठरवणं आणि भविष्यातील सुयोग्य नियोजनासाठी जनगणना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे जनगणना करताना कोणताही परिसर बाजूला राहणार नाही याची दक्षता घ्यावी। माहितीच्या सत्यतेची खात्री करावी अशा सूचना राज्याच्या जनगणना संचालिका निरुपमा डांगे यांनी दिल्या। आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। देशाची 11वी जनगणना लवकरच सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली। त्याला राज्याच्या जनगणना संचालिका डॉक्टर निरुपमा डांगे उपस्थित होत्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर बनवलेल्या जिल्हा जनगणना कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर डांगे यांच्या हस्ते झालं। त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डांगे यांचं स्वागत केलं। त्यानंतर डांगे यांनी जनगणनेच्या तांत्रिक रचनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं। प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी कार्यशाळा घ्यावी, नागरिकांकडून माहिती घेताना एखादा मुद्दा मागे राहणार नाही किंवा पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, जनगणना करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध असावं असं सांगितलं। तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जनगणनेच्या कामाची पूर्वचाचणी गगनबावडा तालुक्यात झाली असल्याचं स्पष्ट केलं। या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जनगणना उपसंचालक प्रवीण भगत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते।